आंदोलनाच्या तारखेला जी तारीख डिक्लेअर आता होईल त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. तारखेच्या पहिल्याच दिवशी जी आता तारीख डिक्लेअर करतोय त्या तारखेला पहिल्या दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी अंतराळ द्यायचे. जिथं जागा मिळेल तिथं बसायचं. तुम्ही येऊन जवळ केलं तरी चालेल. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी जायचं नाही. आणि आता इथून गेल्यापासून लगेच गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांपर्यंत हात लावायचं. कोणाच्या मोसंब्या खाऊ नका. काहीच्या मोसंब्या नाही खाल्ल्या तरी खाल्ले म्हणतात काही. त्याला मोसंब्याच नव्हतं. तो म्हणला मोसंब्या खाल्ल्या त्याचा कोंबडी सुगायला काम करायचं. लागायला जाऊन असतील काही जाऊन दे. पण नका हात कोणाच्या मिरचीला उसाला कशाला हात लावू नका. जिथं मोकळी जागा असेल तिथं बस. पण सुरुवात तुम्हाला तारीख सांगतोय. तारीख डिक्लेअर झाली की 30 मेला आंतरवाडीत आमरण उपोषण सुरू कर. 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. 30 जूनला विषय सांगतो नाही. ऐका ना. याच्यासाठी करायचं मला शेवटच्या दिवशी घोडे करायचं. 1 मिनिट ऐका. मला आरक्षणाचं बलिदान व्हायला जाऊ द्यायचे. बलिदान कशासाठी केलंय फडणवीस साहेब कळतं तुम्हाला. परत तुम्ही म्हणता मी बोलवतो मी आठवणी काय बोललो का. जीव लावला का नाही तुमच्यासाठी त्यांना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी आर दिला मराठ्यांनी कौतुक केलं त्याचं. पुढे का बोलतो त्याचं कारण त्यांचा होते पोलीस अधिकारी नीट नाही. माझा पुढे देऊ. हा बरं हे दुसरं आहे ते पुढे द्या. सरपंच आले का नेकनोरचे. तुम्हाला सांगतो काय झालं. किती वाईट जगत आहे मराठ्यावर बघा. मी काय चुकीचं बोलतो. मी मराठ्यासाठी शत्रुत्व अंगावर का घेतले. मराठ्यावर होणे म्हणूनच ना. आणि तुम्ही पक्षावर उभा करणार. तुम्ही नेत्यावर उभा करणार. वा मी शत्रू कशावर झालो. बलिदान गेलं काम. सरपंच म्हणला नेक नव्हता. ते म्हणजे सगळं जरी जाईल तरी 51 लाखाची नाही. काय झालं त्यांचं. यांनी ग्रामपंचायत झाली आणि ते पोरं नव्हती जायला 12 जणांचं नाव घेतलं. खरं तपासते अधिकारी फडणवीस साहेब खरे असताना तुम्ही नसता तुमच्या मागे मी लागलो. कोण आहे देवा अधिकारी. कसं काय 51 लाखाचं काय झालं. कोणतं हे मोठे गुन्हे दाखल केले मराठ्यांच्या पोरावर राज्यात. हे गुन्हे तुम्हाला मागं घ्यावाच लागणार आहे. तुम्हाला सोडीतच नाही. लेकरं बाळा त्याचे उन्हात खाल्ले ते बिचारा लोकांचे खोटे गुन्हे दाखल केले करून गेले. दुसरे ध्येय राजकारणाचे नेकामेकाचे घर फोडले आणि गरीब मराठ्याच्या मुळावर आणले आणि आंदोलनात काम करणाऱ्या पोराचे नाव टाकले. घेणं घेणं एवढं मोठं नुकसान झालंच नाही. त्यांनी काय केलं. ते 2 ग्रामसेवक कोण तलाठी येतील फिर्याद दिली आणि त्यांनी ते लिहून टाकलं. इतकं झालं तितकं झालं. कारण ते दोन्ही लाभार्थी टोळी दोन्ही
जाती विचार झालेले लाभार्थी टोळीचे त्यांनी त्या दोन नेत्याच्या मुळावर आणले आणि हे जितके बोलतील मी तितकं वाजवणार यांचे. हे बोलायचे बंद झाले नाही काय हे जितकं बोलतील तितके ते दोघं खड्ड्यात जाणार आणि ते मला खेटून बघितलेले आणि पुढे ते खेटणारच राणी त्याची काय अडचण विचार राहणे त्याची. त्यांनी ते फिर्याद उलटी सुटी दिली 51 लाख झालं 58 लाख झालं नुकसान गुंतलेलं पुढं विनाकारण किंवा बलिदान त्या अधिकाऱ्यांमुळे गेलं. त्यांना त्याच्या सहआरोपी करणंच गरजेचं आहे. हे कसे करत नाहीत ते बी मी बघतो. ही यांची मनस्थिती झाली आपली आणि तो मी तर तुम्ही म्हणजे मी भांडत तुमच्या लेकरावास मी जीवन केलं तुमच्या लेकरावास रक्ताचा पाणी केलं तुमचे लेकरावाला तुम्ही समाधानी व्हाल. जेवढे सुखी समाधानी या राज्यातले मराठीचे लेकर राहतील तेवढं पुण्य टाकायचं काम तुमच्या लेकराच्या पारात करतो आणि तुमच्या जातीच्या आणि लेकराच्या वेगळं काम करणाऱ्याला तुम्ही त्याला मित्र म्हणणार. मित्र कसा असतो तो ओबीसीचा असतो हिंदूचा असतो किंवा मुसलमानाचा असतो. माझ्या लेकराचं कल्याण झालं तुमच्या सुद्धा लेकराचं कल्याण झालं पाहिजे असा मित्र या मित्र राष्ट्रवाद जातीच्या विरोधात भाषण करतात राष्ट्रवाद जातीच्या विरोधात याचिका दाखल करतात त्याला मित्र म्हणणार का तुम्ही? वा असे जात पुढे कशी जाईल. आपण एक ठिकाणी घेतला दुर्वा निर्माण आंदोलनाची तारीख सांगतो